हांवें पळयलें की थोडे मिडियाज जे आहा पळय न्ही आमचे कडेन श्यामा प्रसाद मुखर्जी फिडेक दिला आनी ताका लागून अंदू थंयसर हॉल अवेलेबल ना म्हणून ओपन जाग्यार बीन करपाक लागले अशी रॉंग मॅसेज लोकां मदीं पसरपाक लागल्या. हांव परत एकदां सांगता 56 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवा 2025 हें ग्रँड पद्दतीन सेलेब्रेशन जाता. पयलीं जातालें तेज्याय पेक्षा आनीक ग्रँड पद्दतीन सेलेब्रेट करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. फाटले फावटीचे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे सगळे डायरेक्टर्स आनी बाकीचे तेंचोच कन्सेप्ट आशिल्लो की हें ओपन जावचें आनी तेच्या खातीर ताका फ्लोट परेड आसच्यो. हो कन्सेप्ट तेंच्यांनीच आमकां दिल्लो म्हणून आमी ते वे आवट काडलो की कितें करचें. आमी तांकां थीम दिलो की आमच्या कडेन कार्निवल आनी शिमगो हाचे खातीर आमच्या कडेन फ्लोट आसता आनी आमी ह्या जाग्यार जाता म्हणून तांकां आमी पुराय दाखयलें. त्या धर्तीचेर तेंच्यांनी सांगलें की ह्याय फावटी तुमी तो फ्लोट रिलेटेड करात. त्या खातीर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हें आमचो ओल्ड GMC कॉम्प्लेक्स हांगासर तेजो मेन स्टेज आसतलो आनी त्या मेन स्टेजीचेर VVIPs आनी इनॉग्रल सेरेमनी जातलो. फ्रॉम द ओल्ड सेक्रेटरीट टू कला अकादमी हाज्या पर्यंत ती हे जी आहा पळय न्हू परेड ही परेड कंप्लिटली जाता. त्या परेडीचो रूट जो आहा पळय न्ही हो तातूंतल्यान जातलो थंय सुरू जातलो. द फर्स्ट म्हणजे जवळपास 3.5 वरांचेर सारको कार्यक्रम जो आहा तो सुरू जातलो. म्हणजे VIPs आनी तेंचो रेड कार्पेट वो आयनॉक्स आनी भितरल्या हातूंतल्यान रेड कार्पेट एरिया आसतलो आनी भितरल्यान आयल्या उपरांत ती कंप्लिटली व्हडली बिगर स्टेज आसतली. ती बिगर स्टेज त्या स्टेजीचेर मेन बाकीचे सगळे VIPs गेस्ट येयल्ले हे सगळे आसतले. ओपनींग म्हणजे बाकीचो तेंचो 3:45 टू अप टू 4:10 पर्यंत बाकीचे सगळे स्पिचीस ऑफ सेक्रेटरीज आनी हे ते चलतले. ओल्ड GMC कॉम्प्लेक्साचो मेन रोड जो आसा पळय न्ही थंयसरलो पयलो हें कल्चरल परफॉर्मन्स हो रोडाचेर जातलो. ताका स्क्रिनी सायड हें तें सगळें घातलेलें आसतलें. म्हणजे पयलो परफॉर्मन्सूय बी तितक्याच पद्दतीन तो रोडाचेर तशेंच एम्बियन्स. इट वील बी द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल वेन्यू. इट इज नॉट जस्ट द रोड. ओके. ताका 2 कडेन स्टेजीस ताका बसपाचो प्लॅटफॉर्म्स हेवटेंतल्यान VIP बसपाक वेगळे पब्लिकाक बसपाक वेगळे अशें ऑल टुगेदर जवळपास 2-2.5 हजार लोकांक बसपाची अरेंजमेंट थंय आसतलें. आनी दॅट वे होल कॅम्पस वील कन्वर्ट इन टू द एंटायर बीग गूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इनॉग्रल वेन्यू हो इव्हेंट वेन्यू थंयसरलो जातलो. आनी तें जाल्या उपरांत आमी फ्लोट धरल्या उपरांत थोड्या जाणांनी आमची प्रसिद्धी करतना शिमग्याचेच फ्लोट थंय येतले म्हणून शिमग्याचेय येवचे ना आनी कार्निवलाचेय येवचे ना. हे फ्लोट जे आसतले 12 फ्लोट हे गोंयचे आसा आमच्या आनी वीच इज टोटली फिल्म इंडस्ट्री रिलेटेड. हांवें तर सांगलां की गोंयांतले फिल्म प्रोड्युसर्स फिल्म लायनीन आशिल्ल्या ह्या सगळ्या जाणांक इनवॉल्व करून घ्या. त्या सगळ्या जाणांनी आमच्या कडेन ESG कडेन कॉन्टॅक्ट करचो. कोंकणी फिल्म प्रोड्युसर्स आसा हांच्यांनी बी म्हणजे तेंचो परफॉर्मन्स कोंकणी फिल्म हें दाखोवपा खातीर त्या म्हणजे लायव्ह फ्लोट जो आसा पळय न्ही ताजेर तेंचो परफॉर्मन्स जातलो. ताजेर ते दाखयतले सगळे. हे जाले 12. उरलेले 11 फ्लोट जे आसा हे प्रोडक्शन हावजीसांचे आसात. डिफरंट प्रोडक्शन हावजीस आपले फ्लोट करतले. 3 स्टेटी दे आर रेडी टू शो देर परफॉर्मन्स ऑन दीस फ्लोट हाजेर दाखयतले. अशे 26 फ्लोट्स हे थंयसर एट्रॅक्शन फिल्म इंडस्ट्रींतल्या लोकां खातीर पळोवपा खातीर आसतले. हांव समेस्त गोंयकारांक आनी जेंच्यांनी रजिस्ट्रेशन केलां ह्या सगळ्या जाणांक म्हणजे त्या खातीर VIP सिट्स अरेंजमेंट आसतली आनी सिटींग अरेंजमेंट आसतली. हाज्या खातीर पासीस अवेलेबल आसतले. त्या खातीर तेय घेवचे आनी उरलेल्या पब्लिका खातीर हो ओपन आसतलो. कित्याक हेजे थोड्या जाणांनी हांवें आयची प्रेस कॉन्फरन्स इतक्याच खातीर घेतली की तो थोड्या जाणांक दिसूंक लागला की ते फिडे खातीर थंयसर ना. फिडेचो प्रोग्राम हो टोटली तांचो फिडे वेन्यू जो आसा आरपोरा ओके हे खंयचे रिसॉर्ट रियो रिसॉर्ट हा रियो रिसॉर्ट थंयसर सुरू आसा. ताजो आनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाचो कसलोच ताका लागून ऑब्स्ट्रक्शन बीन जालां अशें कांयच ना. ओके. त्या खातीर हाजी तयारी पूर्णत आमी सुरू केला. नॅक्स्ट 5.5 वरांच्या उपरांत म्हणजे हे एके वटेंतल्यान चालू उरतलो. बाकीचे सगळे म्हणजे लास्ट टायम आमी कशें आकाश कंदील कॉम्पिटिशन्स थंयसर ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स इवन दो फोटोग्राफर तेंच्यांनी फोटोग्राफी कॉम्पिटिशन हे सगळे तितक्याच वेन्यूच्या भितर एक बरो एम्बियन्स येवपा खातीर थंयसर हो सगळो अशा पद्दतीचो हे चालू उरतलो. हो एकंदर हे वेन्यू आमी म्हणटा तसो
म्हणजे ओल्ड सेक्रेटरींतल्यान मेन वेन्यू जो हांगा जातलो ओल्ड GMC कॉम्प्लेक्स हांगासल्यान आनी ह्यो हांगासर बाकीचे मागीर फ्लोट ह्या पद्दतीन वतले. दीस वील बी द टोटल हे जातलो कारण त्याच स्टँडर्डाचे हो जो आहा पळय न्ही हो कंप्लिटली हे करपाचो थारायला आनी तितकोच बरो हेजो प्रोग्राम करपा खातीर वेगवेगळे जातलो. दीस इज अ रेड कार्पेट फॉर द ओल्ड GMC ॲट ह्या पद्दतीचो हे ताजो जातलो. ओके या म्हणजे ना दीस वील बी द स्टेज आनी हे ते रेड कार्पेट आनी मोईन एरिया तेजी आयनॉक्साच्या भितरल्यान पार्किंग एरियेंतल्या भितरल्यान तेवटेंतल्यान आसतली. ओके तर ती अशा पद्दतीन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाची तयारी प्रिपेरेशन आज ऑलमोस्ट सगळ्या डिपार्टमेंटाची मिटींग ही घेतली आनी हे जे आसा पळय न्हू सगळे प्रिपेरेशन्स ही कंप्लीट जाल्ली आसा. तितकेंच नेक्स्ट मिटींग आज जी म्हजी जाली ती एज अ लॉ मिनिस्टर हांव पयलेच फावटी म्हणजे टोटल सगळे सब रजिस्ट्रार डायरेक्टर्स हांच्या बरोबर मिटिंग्स घेतली आनी 12 तालुक्यांतली रजिस्टर्ड ऑफिसीस NIC आनी ITG तांचे वेरियस प्रॉब्लेम्स आशिल्ले ITGन इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आनी IT इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ते सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे लोकांक मॅरेज रजिस्ट्रेशन पासून लँड रजिस्ट्रेशन वेरियस प्रॉब्लेम्स फेस करचे पडटाले. ते सगळे प्रॉब्लेम्स रिजॉल्व करपाक लायल्या. म्हापसा ऑफिस आमी रिनोवेट केला, नवीन जागेर वयतली. आजून एक 2 ऑफिसां नवीन जागेर वयतली. त्या ती तांकां सगळ्या जाणांक तेंच्यानी पयलेच फावटी मेळून तेंच्या वांगडा डिस्कशन्स केले. म्हाका खात्री आसा की येता त्या 8 ते 10 दिसाच्या भितर तांच्या सगळ्यांच्या कामात फरक पडटलो आनी सगळें स्ट्रिमलायन जातलें. NIC कडेन तेंचे वेरियस इश्यूज आशिल्ले लाँग पेंडींग ते इश्यूज NIC बरोबर आनी ITG बरोबर मेळून रिजॉल्व केले. आमी बजेटांत प्रॉमीस केल्लें की रजिस्ट्रेशन वील पॉसिबल फ्रॉम एनी रजिस्ट्रार्ड म्हणजे पेडणेचे मडगांव वचून करूं येता किंवा काणकोणाच्या पेडण्यान वचून करूं येता. आयज एक फुडल्या 10-15 दिसाच्या भितर तोय प्रॉब्लेम रिजॉल्व जातलो आनी तें रजिस्ट्रेशन करप शक्य जातलें. ही म्हजी नेक्स्ट मिटींग आशिल्ली. बट स्पेशली आयची मिटींग ही इफी रिलेटेड इट वील बी द ग्रँड सेरेमनी ऑफ इनॉग्रलचो आसतलो. क्लोजींग सेरेमनी श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमांत जातलो. तेंय तितकेंच सांगता. क्लोजींग सेरेमनी थंयसर जातलो. अवॉर्ड आनी हे ते दिवपाचो कार्यक्रम हो श्यामा प्रसादान जातलो. ओके दॅट्स ऑल. मेन आमचो DB रोड एकूच दिसा खातीर ब्लॉक आसतलो पूर्ण रोड. ओके ओके बस 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 बसलो तो एकदा डिक्लेअर केल्लो. सिटींग कॅपेसिटी थंयसर एक एप्रॉक्सिमेटली 1,500-2 हजार लोकांची जातली. बाकीचे थंयसर 4-5 हजार लोक उबे रावपाचे सगळे प्रोविजन आसा. जेंच्या कडेन पासीस आसतले ताका थंय बसपाची वेवस्था आसतली. बाकीचे लोक सगळे ना 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 ओल्ड GMCचो फुडलो ऑफ रोड म्हणजे DB रोड हो सोबन ओपन म्हणजे सेक्रेटरेट पासून ओल्ड सेक्रेटरेट पासून ते कला अकादमी पर्यंत हे सगळ्या पब्लिका खातीर ओपन आसतलो. बाकीचे मेन जो वेन्यू आहा पळय न्ही हांगासर सिटींग अरेंजमेंट आसतली दॅट इज ओन्ली फॉर द पासीस बसपाचे. पण तांकांय थंय अलाव आसतले पण बसपाक जाल्यार पासीस घेवचे पडटले. तो ते डिक्लेयर करतात. ओके एनीहाउ 56 इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल की प्रिपरेशन की मीटिंग आज मैंने ली थी. इस पहली बार 56 इंटरनेशनल फेस्टिवल हम ओपन वेन्यू पे इसका इनाग्रल कर रहे हैं. ओल्ड GMC कॉम्प्लेक्स के सामने इसका इनाग्रेशन होगा. इट विल बी द रेड कारपेट एरिया एंड इनाग्रेशन वेन्यू डिक्लेयर किया गया है. और इस बार का इनाग्रेशन यानी इनाग्रल फंक्शन होने के बाद तुरंत एक आधा दूसरा कार्यक्रम 2 कार्यक्रम रहेंगे. और द फ्लोड विच रिलेटेड टू द फिल्म यानी 11 फ्लोड विच इज़ फ्रॉम द स्टेट के हैं और बाकी 12 फ्लोड इज़ फ्रॉम द डिफरेंट प्रोडक्शन हाउसेस एंड डिफरेंट स्टेट इज़ रिप्रेजेंटेटिंग. बट एवरीथिंग विच इज़ रिलेटेड टू द फिल्म इंडस्ट्री रिलेटेड है. इसलिए अगेन द कंपटीशन इज ऑल्सो देयर इज़ अ प्राइजेस फॉर द 5 फ्लोड जो अच्छे हैं उनके लिए प्राइजेस भी मिलेंगे. इसके सिवाय ऑल द जो बाकी आकाश कंदील बाकी रेस्ट ऑल थिंग्स जो है वहाँ पे एक अट्रैक्शन लाने के लिए गोवा का जो कल्चर आर्ट वहाँ के प्रेजेंट किया जाएगा. इसी तरह से इंटरनेशनल फेस्टिवल
बड़ी मात्रा से धूमधाम से 20 से लेकर 28 तक हम सेलिब्रेशन कर रहे हैं। उसका पूरा प्रिपरेशन हो गया, रजिस्ट्रेशन स्टार्ट हो गया है। बाकी जो गवर्नमेंट ऑफ गोवा की तरफ से वो पूरा प्रिपरेशन हमने ऑलरेडी कर चुके हैं। थैंक यू। डिक्लेयर कर, डिक्लेयर कर, ओके ऑन करता बस। I'm very much excited to declare that the state of Goa has been awarded as Best Accessible State by Swayam Foundation Swayam Accessible Award 2025. स्वयं एक फाउंडेशन हें आसा जी संस्था आसा ती मोस्टली एक्सेसिबल स्पोर्ट्स, एक्सेसिबल टुरिजम आनीक संपूर्ण जगभर प्रसिद्ध आसा। आनी ज्या ज्या वेळार भारत देश खंय रिप्रेजेंट करता तेन्ना स्वयं तांकां एसिस्ट करता की एक्सेसिबिलिटी किंवा बाकीच्या सगळ्या स्पोर्ट्स एक्टिविटीजां भितर खूब मोठें काम करतात। आनी ही स्वयं संस्था आसा ती स्मिनो जिंदाल ही जी आमचे जिंदाल कंपनीची हें आसा, शी इज परत एक 40% विथ डिजेबिलिटी आसा आनी तिणें ह्या संपूर्ण देशान भितर आपले जाळे विणलेले आसा। आनी ह्या स्वयं फाउंडेशना तर्फे आमकां आयज गोवा स्टेटीक बेस्ट एक्सेसिबल स्टेट फॉर 2025 हे अवॉर्ड प्राप्त जाल्ले आसा। सो आय वूड लायक टू प्रेजेंट दीस अवॉर्ड टू the Honorable Chief Minister. Yes. Thank you and congratulations for the Social Welfare Department and the Minister. After the International Popol Festivals, accessibility गोंयांतली सगळी in the government buildings, beaches and public ही तांच्यांनी खूब इनिशिएटिव्स घेतली आणि ती करपा खातीर सातत्यात सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आणि मिनिस्टर खूब मोठ्या प्रमाणात काम करता। त्या खातीर तांकांय कॉंग्रॅच्युलेशन, बिकॉज ऑफ देम इट इज पॉसिबल फॉर अस। थँक यू। म्हाका कित्याक म्हणून म्हाका कळना, कोल वाडला खंयसर किंवा कोल कित्याक कोणी वाडे, कांयच जावंक ना। म्हणजे आसा तशेंच आसा ते, कोणी खंयसर कांयच अजून म्हणजे ताका खंयच्यान स्वप्न कोल वाडटलो म्हणून पडला जाल्यारय म्हाका कळना। कारण खंयसरूच ना गव्हर्मेंट ऑफ इंडिया ना गव्हर्मेंट ऑफ गोवा खंयसर बाबा नोटिफिकेशन येयलें कोल वाडयलो किंवा आसा तो अशें खंयच जावंक ना। हांव परत एकदां सांगता, म्हणजे गोंयांतलो कोळसो आसा त्या कॅपेसिटींत आनी 1 टन सुद्दां वाडचो ना। जो एमपीटी कडेन जेंची पयलीं पासून जी कॅपेसिटी कितें आसा पळय न्ही तीच उरतली। ही फक्त कोळशा खातीर मिटींग आनी कित्या खातीर ती म्हाका खबर ना। काय इलेक्शन सुरू जालें आतां सगळ्यांक घेवन फुडें वचपाचें बी म्हाका खबर ना, बट वेगळें कितें तरी दिसता।